आम्ही ईट सर्कल मधून 33 केवी सबस्टेशन गिरवली हे गेल्या 7 वर्षापासून मंजूर आहे। आम्ही शासनाला वेळोवेळी पाठपुरावा केला, राज्यमंत्र्यापासून ते कार्यकारी संचालक, अधीक्षक अभियंता, चीफ इंजिनियर आणि खालीपर्यंत पाठपुरावा करून सुद्धा आम्हाला 1 वर्षापासून यश आलेलं नाही। आम्ही आता गाडो मोर्चा काढून मी आमरण उपोषणाला बसणार आहे। काय मागणी 33 केवी सबस्टेशन व आम्ही जे त्यांना निवेदन दिलंय त्या मागणीचा पाठपुरावा करण्यासंदर्भात व मेंटेनन्सची कामं आणि काही ट्रान्सफॉर्मर आहेत आणि काही सिंगल पेजच्या डेपीत त्या तात्काळ बसवात। काही घटक आपल्या वंचित घटक आहेत, पारधी वस्ती सोन्नेवाडी व मागासवर्गीय वस्ती डोकेवाडी असेल, अंजनसोंडा असेल, यासाठी तिथं आणखी लाईट नाहीये। गेल्या सप्त्यामध्ये यांच्या दुर्लक्षपणामुळे एक खूप मोठी जीवितहानी झाली। अंजनसोंडा या ठिकाणी 2 म्हशी केवळ यांचे मेंटेनन्स नसल्यामुळं तार विजेचा शॉक बसून मरण पावले आहेत। आतापर्यंत कुणी काय आलेलं नाही, पण त्यांनी 18 तारखेमध्ये एक पत्र दिलंय की आम्ही आश्वासनाची पूर्तता करू। पण आम्ही गेल्या 6 तारखेला उपोषणाला बसलो होतो, ते म्हणले होते 15 दिवसात तुमची सर्व कामे मार्गी लावू, पण अद्याप काही झालेलं नाही। सदस्य व लोकनेते ज्यांनी हे 33 केवीचं काम मंजूर असूनही आतापर्यंत होत नव्हतं, ते मंजूर काम का होत नाही याचा पाठपुरावा करण्यासाठी त्यांनी स्वतः माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब मुख्यमंत्री, मेघनाताई बोर्डीकर व मॅनेजिंग डायरेक्टर महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी प्रकाशगड, माननीय उपमुख्य अभियंता महाराष्ट्र राज्य विद्युत कंपनी कार्यालय लातूर, जिल्हाधिकार्यालय धाराशिव लाईट येते कधी कधी जाबाने येते। गेल्या 7 वर्षापासून 33 केवीची मागणी मंजूर असतानाही, सबस्टेशन मंजूर असतानाही कोणी अधिकारी त्याची दखल घ्यायला। आज काय केले? आज गाडो मोर्चा काढला आम्ही आणि कलेक्टर ऑफिसहून आणि आमरण उपोषण करणार आहोत। काय सांगाल, आज काय मागणी आहे, कशासाठी आलो होतो? लाईटीसाठी आलो होतो, लाईटीची मागणी। कुठलं प्रकरण आहे? डोकेवाडी डोकेवाडी गिरवलीला पाहिजे। हा, काय अडचण आली तुम्हाला? लाईटीचा प्रॉब्लेम काय म्हणते अधिकारी?